काल 15 ऑगस्ट पासून ग्रामपंचायत पटांगणामध्ये आम्ही सर्व ग्रामपंचायत चे बॉडी आंदोलन आमरण उपोषण करत आहोत। तर अवैध धंदे बंद करणे हा आमचा एक हेतू होता आणि त्याच्यामध्ये राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस प्रशासन या दोघांचाही समन्वय असेल तरच ते पूर्ण बंद होऊ शकतं। तर राज्य उत्पादन शुल्क चे जे ऑफिसर आहेत की कुंभार साहेब ते स्वतः आले, त्यांनी आमच्या मागणीनुसार बऱ्यापैकी जागा सील केलेल्या आहेत आणि इथून पुढे ते कारवाई करण्यास कटिबद्ध आहेत असं सांगितलेलं आहे आणि इथून पुढे ते समउच्चाटन आमच्या गावामधून दारू बंदीचं करतील असं त्यांनी आश्वासन दिलेले लेखी दिलेलं आहे। त्यावरती आम्ही सर्व उपोषणकर्ते समाधानकारक आहोत। तुम्ही या उपोषणाला स्थगिती देताय का, तुम्ही उपोषण सोडताय का सगळे? नाही, उपोषण सोडण्यापेक्षा सध्या स्थगिती देतोय, कारण सध्या बघितलं तर ज्यांनी ज्या कारवाई केलेल्या आहेत त्याच्यावरती सर्वांचे एकमत झालेलं आहे आणि त्या कारवाई योग्य आहेत, त्यामुळे आम्ही सध्या स्थगिती देतो। मॅडम, हे दारूबंदीचं उच्चाटन करणं राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस यंत्रणा या दोघांची जबाबदारी असताना या आंदोलनामध्ये कालपासून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवले। आणखी तालुका पोलीस स्टेशनचे इंचार्ज म्हणून घेणारे अधिकारी इथपर्यंत आले देखील नाहीत। त्यांनी काही कनिष्ठ अधिकाऱ्यांना या आपल्याकडे पाठवलं होतं, त्यांच्याशी तुमची चर्चा झाली? पोलिसांच्या बद्दल आपलं काय मत आहे नेमकं? तसं बघायला गेलं तर पोलीस प्रशासनामधील कनिष्ठ अधिकारी जे आहेत ते प्रत्येक वेळेस वेगवेगळे अधिकारी येत गेले आणि प्रत्येकाशी आम्ही तीच चर्चा वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना सांगत गेलो, परंतु त्यातून कोणताही आउटपुट मिळालेलं नाहीये। आणि सगळ्यात महत्वाचं जे मेन तालुकाचे अधिकारी आहेत आपले PI साहेब, ते तर इथे म्हणजे आमच्या उपोषणच्या स्थळी भेट सुद्धा द्यायला आले नाहीत किंवा फोनवरती त्यांनी फोन पण रिसीव्ह केला नाही काही जणांनी फोन केल्यानंतर। तर त्यांच्याबद्दल आम्ही नाराज आहोत, कारण एवढा मोठं उपोषण करतोय दारूबंदीसाठी आम्ही, आणि अशा वेळेस जर पोलीस प्रशासनच येत नसेल तर याच्या मागे थोडी शंका घेण्यासारखंही आहे की बाबा का बरं पोलीस प्रशासन येत नाहीये। म्हणजे इथे 5-7 जण उपोषणाला बसलोय, सगळ्या गावातील महिला आलेल्या आहेत उपोषणासाठी, सर्व नागरिकांचा पाठिंबा आहे गावातील, तरी सुद्धा जर पोलीस प्रशासनाला जाग येत नसेल तर मात्र इथे कुठेतरी तिळमात्र शंका घेण्यासारखं आहे की कुठेतरी ते अवैध धंदेवाल्याला पाठबळ देतात।